हरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरे रूप पाहता लोचनी 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 Oh,
म्हणून आपली काही चिंता करायचं काम काही काम आभार नाही सर. तिकडे तिथे म्हणायला माग बरोबर म्हणा बिंदास म्हणायचं काय का महाराज आपले वाजणारे आपले गाणारे सगळे आपलेच हा राजा आणिले उसने पाताचे शरीर अरे साधं साधं म्हणतात स्वर्द्या नाही ना मी म्हणतो स्वर्द्याला बसा आणिले उसाने पाताचे शरीर आणिले उसाने पाताचे शरीर आणिले उसाने आणिले उसाने
आणिले उसने पात्राचे शरीर, आणिले उसने पात्राचे शरीर, साधा वयासार मोक्ष पंथ, तेथे द्वाजरी मांडिला आळस, तेथे द्वाजरी मांडिला आळस, होईल तरी नाश स्वहिताचा, भाड्याची या घोडे आणिले करुणी, पाहिजे साधिले कार्य करे, तेथे द्वाजरी मांडिला आळस, तेथे द्वाजरी मांडिला आळस, होईल तरी नाश स्वहिताचा, बहिणी म्हणे ज्याची नेईल तो धनी, बहिणी म्हणे ज्याची नेईल तो धनी, होईल ती हानी स्वहिताची, तेथे जरी मांडिला आळस, होईल तरी नाश स्वहिताचा, महायोग पीठे कधी भीमराजा, परमुंडरी काय दातून निंद्रे, समागच्छति समानंदकंदम, परब्रह्मलिंगम परिपालकम, परंगा करो प्रथम नमः, करो प्रथम नमः, करो प्रथम नमः, ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाला दलो भोगल झालो चराचरी, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुखान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आज्ञा त्रैजनी देवाची, या जगत उद्धारा लागी धैला अवतार मिरविला परिवार रक्षिताईचा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आज्ञा त्रैजनी देवाची, ओम ब्रह्मानंद परमस्पदं केवल ज्ञानप्रती द्वंद्वातीतं सकल सर्वसंग तुमस्यादि लक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, बाबाची त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, श्रीपादनाथं गुरुवादिवैरं मोक्षानाथानदानैकलक्षं, गुरुचित्रेवासं तन्नमामि, यदित्यावैष्णवं शरणं शरणं
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं प्रतिपदामृष्टं वातात्मनिमानरयायुक्तमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त सवय प्राप्त घटिका नाही बापन किम निमित्तानं आपण जमलो हे तुम्हा मला सर्वांना ज्ञात आहे पण पत्रिका नसल्यामुळे नाव विचारायची वेळ आहे काय नाव आहे जनार्दन रंगनाथ आहे. हा जनार्दन रंगनाथ आहे यांना जाऊन आजचा हा 10वा दिवस उगवला आणि त्या निमित्तानं ही कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिलं अहित परिवाराचे लाख लाख धन्यवाद विठ्ठल आत्म्याच्या प्रित्यर्थ कृतज्ञता रूपी हे पुष्प तुमच्या चरणावर व्हायचं आहे मायबाप गावातील आपली सर्व गुणीजन गायनाचार्य मंडळी माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आता ही तुकडं कर्मच तुमच्याच खांद्यावर आमच्या वृत्ती पडली तुम्ही सांभाळणारे कृष्णाच्या काळात रामाच्या काळात तुम्ही सांभाळा आणि कलियुगात सुद्धा धुरा तुमच्याच खांद्यावर आमच्यावर वृत्ती पडली कॉकडा धावला हरकत नाही चला आणि महाराज तुम्ही काही घाबरू नका मी काही पट्टीचा महाराज जसं असलं तसं वागायचं मायबाप याच्यामुळं आपला परमार्थ लयाला गेला आज का परिस्थिती झाली आम्ही असेच होतो आम्ही काही पुढे शिकून नाही आलो महाराज आम्ही असे सद्गुरूची कृपा झाली आणि इथं फेटा बांधला परंतु परमार्थ जर चालावा असं वाटत असेल पुढं तर काही गोष्टी करता करता चुकता शिकशील आणि शिकता जीवनात येईल आईच्या पोटातून कोणी मृदंग सम्राट जन्माला नाही आला आईच्या पोटातून कोणी विशारद जन्माला नाही आला इथं येऊन त्याला ती गोष्ट प्राप्त करावी लागते आणि शिकल्याशिवाय शिकल चुकलं नाही तर शिकल का एखादा म्हणतो मी नापासच नाही झालो परीक्षा दिली नाही ना नापास व्हायचं काही कारण आहे का तसं आहे वाजवलं तर चुकलं तर शिकल म्हणून काय घाबरायचं नाही आमचे विनायकरी बाबा असतील हे सर्व गुणीजन आमचे मनीष महाराजांच्या शिक्षण संस्थेत ते 2 वाघ इथं आले घाबरायचं नाही ना देवा मस्त पैकी चांगली साथ दिली अशी द्यायची आणि हे वाघ ते बिचारे सांभाळून घेणारे तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो तुम्ही जे नातेवाईक बाप्तिस्ट मंडळी या ठिकाणी आली जे नारायण महाराज सुद्धा नातोबुद्ध आमचा असल्या कारणानं ते बदलून आले या ठिकाणी उपस्थित आले तुमच्या सर्व पवित्रात्म्याचे शिल्प 1 वाजले 8:30 किती लोक चालवायचं 12:30 बरोबर आहे 1 तास एका तासामध्ये आपण सेवा पूर्ण करू तुमच्या सर्व पवित्रात्म्याची अशी विकता घेतलेला भंग आपल्या परिसरात वैभव असणारे जगद्गुरु तुकोबारायांच्या पटशिष्य असणाऱ्या संत बहिणाबाईंचा 4 चरणाचा मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य देह आणि या देहाचं सार्थक कशामध्ये आहे आणि ते जर आपण साधलं नाही तर जीवनाची काय गती होती असा सरळ अर्थ तुमच्या पुढे ठेवला विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांच्या पटशिष्य स्वीकारणाऱ्या बहिणाबाई श्री क्षेत्र शूर माहेर देवगाव रंगारी आणि या मातेनं अतिशय नम्र होऊन जगद्गुरु तुकोबा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेल्या परंतु आपले साधू संत जातीवाची कधी परमार्थ करत नसतात हो याचा याती धर्म नाही विष्णुदासांना याचा याती धर्म नसतो स्वीकार अनादी काळात असलेलं तत्व प्राप्त केल्यानंतर अंगसंग केल्यानंतर त्या ज्या अभंगाचा हेतू आहे तो हेतू बहिणाबाईंच्या जीवनामध्ये साध्य झाला आणि बहिणाबाई सांगताय तुम्ही आम्ही ज्याच्या नादी लागलो मायबा तुम्ही आम्ही आकाराच्या नादी लागलो आणि हे आकार जो आहे हा जो 3.5 हाताचा जो देह आहे हा आपण 5 जणांचा उष्ण आणलेला आहे एकाच आलेले उष्णे 5ाचे शरीर पंचतत्वाचं आहे आणि पंचतत्वापासून ते उष्ण आणलेलं आहे ज्याच्याकडून उष्ण आणलं त्याचं द्यावं लागतं का वाटीभर तेल आणलं असेल तर वाटीभर द्यावं लागत ना नाही जेवढं उष्ण आणलं तेवढं द्यावं लागतं तसा पंचतत्वाचा देह उष्ण आणला पण उष्ण आणल्यानंतर काम करून घ्यावा का गल्लीत पाणी तेल फेकून द्या काम करून घ्यावा ना आम्ही तेल फेकून द्यायचं काम लावलंय उष्ण काय करता आणलं काम व्हाया करता मग करतो का आपण काम ते
पाहुणे आले भजे तळून घ्यायला पाहिजे ना, तर ते फेकून द्यायचं. गेलं ठोकर लागली, साठून गेलं, काय काम होतं तसं. ते उष्ण आणला पाहता पंचतत्वाचा. पण याच्यातून काय करायचंय बहिणाबाई सांगतायत या ठिकाणी. आणि ते उसने पाचाचे शरीर साधावया सर मोक्ष पंथ. या देहामध्ये तुम्हाला मला मोक्षाचा थाट अनुभवता येतो. या देहामध्ये तुम्हाला आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जाता येतं. जिथून आपण आलो तिथं आपल्याला जायचंय. जे उष्ण आणलं ते द्यायचंय. पण देत आल्यानंतर आपलं कार्य आपल्याला साधून घ्यायचं आहे. याच्यामध्ये होतं काय, याच्यामध्ये अडचण एक आहे मायबाप. तुमच्या आमच्या जीवनामध्ये देहाला आपण आलो, देह आपण नाही, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि ती गोष्ट जीवाला कळाली पाहिजे. आणि जोपर्यंत जीवाला कळत नाही, का कळत नाही त्याचं दुसऱ्या चरणात वर्णन करतात. तेथे द्वाजरी मांडीला आळस. तुमच्या आमच्या जीवनात काय आहे, आळस भरपूर आहे. आणि आळसामुळं आपल्याला आपलं साध्य गाठता येत नाही. लई थंडी हे करू उद्या, बरोबर ना, आज नाही करू उद्या करू. अरे आज उद्या करता करता मायबाप उद्या कधी येत नाही जीवनामध्ये. संत सांगत असतात कल करे सो आज कर, आज करे सो अब. अरे निकल जाएगा श्वास तो करेगा कब. देहातून आत्माराम जायच्या आधी आत्माराम ओळखीचा करून घ्या बहिणाबाई सांगताय. हो, तेथे द्वाजरी मांडीला आळस होईल तरी नाश स्वहिताचा. ज्याच्या करता जन्माला आलो मायबाप ते स्वहित आपल्याला कळतं का, जीवाला कळतं का. आमच्या सारख्याला कळा. आम्ही रात्रंदिवस भुकू राहिलो, दिवसात 2-2 कार्यक्रम, तरी आम्हाला हित कळतं का. आम्हाला वाटतं लोकांचे कीर्तन करणं म्हणजे हित आहे. नाही 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 नाही, आपलं हित मायबाप आपल्याला आपल्या अस्तित्वाची ओळख होण्याकरता आज 90% परमार्थ गैरहजर या गोष्टीला. राग येतो, राग यायला नाही पाहिजे, पण स्वहित आता रागच येतो संताचा. हो, साधू संत तुकोबाराला का त्रास झाला, नाथबाबाला का त्रास झाला, शांतीब्रह्म एकनाथ महाराज तरी त्रास का झाला, कारण खरं सांगायला गेलं का सकेल राग येतो. पण संताला काही घेणं नाही. संतांना मानलं काही नाही मानलं काय. संत इतक्या खाली येत नसतात, पण संतांना एकच गोष्ट माहित असते, जगाच्या कल्याणात संतांच्या आहे का. एकाला तरी डिग्री लावा बरं. जेवढे महाराष्ट्रात आले ना, दगड उचला तिनं गोवाय. मग एकाला तरी जगाच्या हिताचा काढायला येतो का नाही येतो. स्वतःला संत म्हणून घ्यायचे, खालूवरून डिग्री आहे आम्हाला नाही ना माई बाप. आपण आपल्या स्वहिताच्या जाऊया त्यांचं सोडून द्या. तिथं प्रारब्ध चांगलं लागतं, पुण्य जीवनामध्ये लागतं. त्यावेळेस अनादी काळाची असलेली गोष्ट जीवाला कळते. देहावरचं ममत्व जाण्याकरताची एकच गोष्ट आमच्या संतांना सांगितलेली आहे. आणि त्याच्या बाबतीत आपल्याला विसर पडला म्हणून बहिणाबाई सांगतात तिथं आपलं स्वहित आहे ना मायबाप, तिथं आपण जागा राहायला पाहिजे. हे जे घोडे ना, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, हे 10 घोडे 11वं मन आपल्याला दिलेलं आहे. हे 11 घोड्याचा रथ आहे हा. आणि हा इतका सैरावैरा पडत आहे. हे 10 घोडे याचा मालक आहे मन. आणि या मनाला सारा सत्यानाश करून ठेवला. हे घोडे पुढे पळत या, ज्याच्या हातात लागावे ते तिकडे पळतील ना. मग तो जर आपण घोडे हाकणारा जर आपला केला तर, आणि ते करायचं कोणाला, किती सोमवार केल्या ना तो घोडे हाकणारा आपला होईल. किती उपास तापस केल्या ना, किती व्रत वैकल्य केल्या ना, किती चारिधाम केल्या ना, होईल तो आपला. नाही 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 नाही. अरे ते उलट तुम्हाला कामाला लावलंय त्याला, उलट तुम्हाला कामाला लावलं. मी 4 धाम केले, 4 धाम केली, मला जागत नव्हतं नाही केलं. त्या गोष्टीच्या मागे लागलं मायबाप. आणि जे सांगायचं होतं ते विसरून गेलो, त्याचा विसर पडला मायबाप. म्हणून जे घोडे आपल्याला दिले ना, त्यांच्याकडून जे काम करायला पाहिजे ते करून घ्यायला पाहिजे साधीने कार्य त्वरे म्हणजे लवकर. त्याच्याकडून आपण कार्य साधून घेतलं पाहिजे. घोडे कशा करतात आपण पुढे विचार करू. सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवायचा आहे. बहिणी म्हणे याचे नेईल तो धनी. आता बघा, पहिल्या वाक्यात सांगितलं 5 आणला ते घेऊन जाणार, काय ना दिला का नाही, मग ते घेऊन जातील का नाही. दुसरी गोष्ट, जे घोडे आणले ते सुद्धा आपले का हिरजे आलेले ते, पण ते द्यावं लागणार आहे, त्याचे ते जाणार आहे की नाही. मग या सगळ्याकडून 5कडून आणि त्या घोड्याकडून कार्य साधलं पाहिजे.
बहिणी म्हणे ज्याची नेईल तो धनी. अरे विश्वंभर जो आहे ना भगवान परमात्मा, तो त्याला दिलेला तो घेऊन जाईल का नाही. आणि जर एवढं साधून नाही घेतलं होईल ती हानी स्वहिताची. तुमच्या आमच्या जीवनात आल्यानंतर एवढा काही फायदा नाही. आला 2-4 पोरांचे लग्न केले, 2-4 प्लॉट घेतले, फ्लॅट बांधले, 2 गाडी घेतली, हिंडत बसला आणि जे करायला पाहिजे ते विसरून गेला. त्याच्यामुळं बहिणाबाई सांगते तेथे जरी मांडी लावलंस होईल तरी नाश स्वहिताचा विठाला. बघा, सरळ सरळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न केला. भावार्थ तुमच्या लक्षात आला मायबा. उष्णाळलेलं देह हा उष्ण आहे, पंचतत्वापासून बनलेला देह. आणि या पंचतत्वामध्ये जाता येतं का? माझ्या मुक्ताईनं तेज नावाचं तत्व वीज कडाडली आणि मुक्ताबाई गुप्त झाल्या. त्यांनी तेज तत्व स्वीकारलं. नाथबाबांनी जल तत्व स्वीकारलं, गोदावरीमध्ये गेले, देहाला विसर्जित केलं. बरोबर. माझ्या तुकोबरायांनी अनुरे जोनी ठोकडा तुका आकाशाय बडा, आकाश तत्व त्यांनी स्वीकारलं. तेव्हा आपण म्हणतो ना तुका गेला वैकुंठाला. वैकुंठाला गेला म्हणजे त्यांनी त्या तत्वामध्ये त्याचा अंगीकार करून देव समर्पित केलेला आहे. बरोबर. ज्ञानेश्वर महाराजांनी या पाचीवर विजय मिळवलेला आहे. म्हणून संजीवन समाधी या पाचीचाही लय करावा लागतो. एवढं मला सांगायला वेळ नाही. हे पंचीकरणाचा विषय आणि तुमच्या डोक्यावर जाईल, मला एवढं सांगायचं नाही. पण एखादी एक विलीन केल्यानंतर आपल्याला आपल्या स्वरूपाला जाता येतं. हे माझ्या ज्ञानोबरायांनी केलं. बघा, तुकोबरायांनी एक तत्व केलं, मग ताईने एक तत्व केलं, नाथबाबांनी एक तत्व केलं. आता तुम्हाला आम्हाला तर याच्यात जाता येतं का? आपल्याला 2च तत्व आहे. या देहाला जायला सामान्य जीवाला 2च तत्व आहे. एक अग्नी तत्व आणि दुसरं पृथ्वी तत्व. अग्नी तत्व म्हणजे काही समाजात जाळी दे आणि काही समाजात पुरी दे. फरक एवढाच. देह कोणाचा का असाना, कोणत्या का धर्माचा असाना, त्याला या 2 व्यतिरिक्त प्रक्रिया आहे काही नाही. देह संपाला 2च. एक तर पुरावा लागत नाही तर जाळावं लागत. मग आपल्याला जे मिळालेलं आहे मायबा, हे देव 3.5 हाताचा जो देव मिळाला, कशा करता दिला? देवे दिला देह भजना गोमटा, 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 देवे दिला भजना करता दिला. कोणतं भजन टाळत वाजायचं काय? आता वाजलाच नाही तर मग कीर्तन नसतं झालं. मग भजन कोणतं सांगितलं? ते भजन सांगितलं मायबाप. ते भजन तुमचं आमचं आईच्या गर्भवासामध्ये चालू होतं. वेग मनुष्यदात सकळ स्वभावताच भजन शीळ झाले आईशी केवळ माझे ठाई. आईच्या गर्भवासामध्ये चालत असणारं जे अखंड भजन आहे मायबाप, ते भजन आईच्या गर्भवासामध्ये तुम्ही आम्ही सगळे जण टपुरे ठिकाणावर, म्हणजे सगळ्याच्या मध्ये ठिकाणावर आईच्या गर्भवासात तिथं 9 महिने 9 दिवस राहिलो. ज्या स्वरूपामध्ये राहिलो मायबाप, तिथं भजनाला काय बघत होते का? गायनाचार्य होते का? महाराज होते का? काय होतं तिथं? काहीच नव्हतं. ते भजन कशात चालू होतं? नाचण्या बी बघत होते. आईच्या पोटामध्ये श्वास नाकाना होता का? तुम्हाला कळू राहिलं ना? जरा बारीक कीर्तन ऐका बरं का. लई कीर्तन ऐकतो अशी
कीर्तन करायची कीर्तन झाली आता, पण कीर्तन कळत नाही. कीर्तन काढायला चांगला भेजा लागत 1 किलोचा. मुंगीच्या पाय इतका कमी असला ना कीर्तन कळत नाही लोकांना. ते काय लोकांना दातण काढायचं परमार्थ लागत, खरा परमार्थ नाही लागत. बघा आईच्या गर्भवासामध्ये काही साधन होतं का? काही नव्हतं. त्याला डोळे बी नव्हते, डोळ्यावर घाण होती, कानात घाण होती, नाकात घाण होती, तोंडात घाण होती. मग तिला भजन काही ठोवडा नव्हतं का? हा हे भजन होतं ना. दिले गर्भात वचन सेवा करी न भजन. देवा या देहामध्ये हा देह ज्या ठिकाणी जन्माला आला, मायबाप हा देह सांगायला बरं का, देह ज्या ठिकाणी जन्माला आला तिथं जितकी घाण होती काकडे वय म्हणजे का पण हा देह नाशिवंत शरीरावर घाण होती, मल मूत्र सगळं ती सुशी किडत होत. आणि तिकडं 9 महिन्याची उरायला आणि तिकडं तो त्याच्या भजन करत होता. मग ते भजन मायबा तुम्ही आम्हाला कोणी सांगायला तयार नाही. नाही 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 कोणी सांगू शकत नाही. 99% बाबा राहते 99%. हो असं करा म्हणजे असं होईल, तसं करायचं तसं होईल, तसं नाही झालं तर तोंड वाचूनच जाईल. काय करतोय तू गात बाई देवा? येऊन जन्माला येऊन काय करतोय? जे भजन होतं आईच्या गर्भवासामध्ये ते आईच्या श्वासाद्वारे आणि लेकराच्या त्या नाळेद्वारे चालू होतं. ते भजन त्याला कशाच्या साधनांची गरज नाही मायबाप, कुठल्याच वस्तूची त्याला गरज नाही. ते भजन आजही चालू आहे. आईच्या गर्भवासातून बाहेर आल्यानंतर सुद्धा आजही ते भजन चालू आहे. पण याला आपण सगळे पाठमोरे आहोत. सगळ्या संतांचे आपण म्हणून म्हणून गुळगुळीत आहे. संत दर्शनी हालाव पद्मनाभ म्हणजे शेंडील गाठा. पद्मनाभ कशाला म्हणतात? पद्मनाभ जोडायची रीत काय? सत्यनारायण करून जोडता येत नाही, 16 सोमवार करून जोडता येत नाही. काय ना जोडायचा तो पद्मनाभ? आणि आजच्या मुलाला जोडता येत नाही, जोडायला रीत लागते. संत संगातीचे
त्यांची कराय करता संताला शरण लावा लागत. साधू दूर जाणार, साधू दूर जाणार. संत संगत जीवायला व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेस संतांची संगत होते, त्यावेळेस संताला तेची संत ज्यांचा हेच विठ्ठली नेलं ती काही टाणा करा. आणि आम्ही त्याच्या मागं लागलो. टाणा टोण्यानं जातं काय ते गुडघे दुखू राहिले, डोक्याला बाम लावला जाईल का? गुडघे बरे होती का? नाही ना. जिथं दुखत आहे तिथं लावा लागतंय. तुम्हाला आम्हाला जन्माला आलो माय बाप, तुम्ही आम्ही जन्माला आलो का नाही? मरायचं एक दिवस हे निश्चित आहे का नाही? जायचं हे निश्चित आहे का नाही? एक दिवस जायचं 100%. राजा असो का भिकारी असो, जायचं सगळ्याला आहे. सगळ्याला शिकतात घ्या. उपजेते नाचे नाची देते पुनरावृत्तीचे हे घटिका यंत्र द्यायचे परिक्रमे का. अरे देव सुद्धा या सृष्टीमध्ये राहायला आला नाही माय बाप. देव सुद्धा या सृष्टीमध्ये निघून गेला. तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचंय. जायचं काय येतं काय याचं ओळखीचं केलं. आईच्या पोटात आलं काय आणि आई आपल्यातून गेलं काय याचं ओळख करायला पाहिजे. हो, याच देही ओळखी करा आत्माराम संसार सुगम भोगू नका. देहामध्ये तोपर्यंत आत्मारामाचं राज्य आहे, तोपर्यंत आत्माराम ओळखीचा करून घेतला पाहिजे. आणि आत्माराम कोणाच्याही माध्यमातून ओळखीचा होत नाही. संतान की संग लागले तेरी अशी म्हणे, 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 अशी म्हणे तेरी वेगळी म्हणे, अशी म्हणे याच्याकरता संत जीवनात यावा लागतो. आणि संत काय सांगत असतात? आपल्या अस्तित्वाची ओळख. तुझ आहे तुझ पासी फरी तू जागा तुझासी. तुम्ही आम्ही ज्याला मानतो ना माय बाप, जन्माला आलो की नाही? आईच्या पोटातून जन्माला आलो माय बाप. जन्माला आल्यावर काही नाव होतं का? उपदया बाळकासी नाव नाही तरी पासी ठेविले नावेसी होते चौकी. जन्माला आलो काही नाव नव्हतं, काही गाव नव्हतं, काही आणलं नाही, काही संघातलं गटडोबा नाही ना. अरे काहीच आणलं नाही. कवडी कवडी माया जोडी, ही सगळी माया जोडून ठेवली. आणि ज्याला ओळखीचं करायला पाहिजे त्याला विसरून गेलो आणि नको गवळ गोळा करायचं नादी लागलं. आणि हे गवळ येणार एक संघ. आज 10 दिवस आहे की नाही? आज काय करत्या? पिंडदान करत्या का नाही? पिंडदान कायची करत्या? गावाची पिठाची. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? पिंडदान असं करावं लागतं का? हे शास्त्रानं सांगितलेलं आहे. पिंडदान तर पहिल्याच दिवशी झाला प्रेत रूप शरीराचा भाव, रूप शरीराचा भाव, मग आज देतो का आपण देव? देत नाही. आज पिंडदान करतो. पिंड तर्पण करण्याचा विधी का नाही? आज आजच्या दिवशी ब्राह्मण सांगत असतो, तुमच्या घरात जे जे गेले त्याची नावं सांगा. सांगतो का नाही? आजा गेला, पंजा गेला, आत्या गेली, भुई गेली, बहीण गेली, भाऊ गेला, पोरग गेला, नातू गेला, म्हणतो का नाही? जो पिंडदान करतो त्याला एक एक नाव विचारितो आणि एक एक पिंड सोडितो का नाही? कवा? आज. बरोबर आहे की नाही? आज सगळ्याचा उद्धार झाला का नाही? आणि 15 दिवसांनी दुसरं गत तुझ्या पुन्हा ब्राह्मण तेच म्हणतो का नाही? बी एक तेच सांगतो का नाही? म्हणजे यांच्या गाड्या अजून 5 झाल्या नाही. मग तुम्ही किती पिंडदान करून काय फायदा? माझ्या तुकोबा नाही सांगता. अरे जन्माला आल्यानंतर हा पिंड ज्याचा त्याला न्यावा द्यावा लागतो. बघा, पिंड पदावरी तिला आपोलिया करी माझे झाले गय वर्जन पिटले पितराचे ऋण. संतांचं ऐका हो, आमच्या सारख्या बाजरीच्या बॉसना काय संतांचं ऐका. आम्ही बाईका पोरं पोसायच्या नादीला गेली, आम्हाला काही केलं नाही. उद्या मारायच्या आज मारा, आम्हाला काही आम्ही बोललं का नाही करावं लागत नाही लोकांना. तुम्ही आम्हाला मानूच नका, पण संतांना तर मानावं लागेल का नाही? मग तुकोबारायण काय सांगितलं? पिंड पदावर. मग मरायच्या आधी त्याला पिंडदान दावं घातलं होतं काय?
देवचे लोक येऊ वाटले काय आमच्या सारख्याचं कीर्तन सुरू होतं काय तुकोबाराय सांगतात पिंड पदावरी हिला अपोलिया माझ्या हाताने माझा पिंड दान केला म्हणजे काय केलं जो देह तुमचा आमचा आहे ना मायबाप या देहावरची आपली माया जोडली ना हा देह आपला नाही अरे आला हा जन्म येणार नाही पुनार दोन घडीचा आहे तुका उनार भाड्याचं घर आणि खाली घर जोपर्यंत याचं आयुष्य मर्यादा आहे तोपर्यंत यामध्ये आत्माराम आहे मायबाप ज्या दिवशी किती पट्टे असला तरी कोणी राहायला आला इथं नाही एक उरव नाही आले अवतार मग देह आपण नाहीये देहामध्ये जी गोष्ट रात्रंदिवस चालू आहे ती गोष्ट ओळखीची केली का आणि जर नसल ओळखीची केली तर जेवण काही फायदा झाला का उदालातच घाटी केली म्हणून बहिणाबाई अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि जे उसने पात्राचे शरीर हे शरीर पंचतत्वापासून आणलेलं आहे याला आई आणि वडील निमित्त कारण झाले कुमारी जसं घट तयार व्हायला निमित्त झाले का नाही ज्ञानोबाराय सांगतात ना तरी भूमियातून सुयोग काय घडिया गाडग्याची निगती को म्हणजे कुलाल नदीचे गर्भ माटले कीचे अरे भूमीमध्ये काही मटके घाडाची खाण आहे का नाही 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 कुमार कुमारीने एकत्र यावं लागतं गाढव त्याला आणावं लागतं त्याच्यावर माती व्हावं लागते त्याला तुडावं लागतं नंतर त्याला घट तयार करावं लागतं त्याला भाजावं लागतं तेव्हा त्याच्यात पाणी राहत आता याला काय 5 लिटर टाकून भाजी द्या का भाजायचं काय ना बरोबर आहे ना जसा घट भाजल्याशिवाय घट होत नाही होतो का नाही होत त्याला भाजावाच लागत नाही बरोबर आहे की नाही तसं देहाला सुद्धा भाजावाच लागत फक्त वेगळ्या पद्धती त्याची रीत वेगळी बरं का देह भाजायची रीत वेगळी आहे
आणि ती संतांच्या मुठीत आमच्या सारख्याच्या नाही. आमच्या सारख्याच्या डोक्यात बाजार आमच्या सारख्याच्या डोक्यात उद्धाराची रीत नाहीये. नाही 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 उद्धाराची संतांच्या मुठीमध्ये आहे. म्हणून बघा बहिणा मी काय सांग, ज्याच्यावर एवढं प्रेम केलं, ज्याला एवढा नट्टापट्टा केला, सुंदर काय राखबेगी ऐसी दुनिया भारी तेरी दो दिन की जिंदगानी. किती नट्टापट्टा याला, आबा बाबा बाबा कुंटल भर पॉइंट संपलाच ना आता पाहिजे. कितीतरी फेऱ्यान लावल्या आणि कितीतरी संपून गेल्याकडे. पण हे सुंदर काय एक दिवस जाणार आहे माय बा. देह जाईल जाईल या जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल 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 देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल काळ बागाईल जाईल जाईल काळ बागाईल कोण खाईल? काळ खाईल. काळ दिसतो का? नाही. काळ दिसत नाही, पण खायचं काम करू राहिला का नाही? लहान होता, बालावस्था, क्रीडासक्ता, तरुण अवस्था, तरुणीरंगा, वृद्धावस्था, चिंतामग्न, पडेब्रह्मणी, गोपीनंद. लहान होता, मोठा झाला, मोठा होता, म्हातारा झाला आणि एक दिवस निघून गेला. कोण गेला? देह निघून गेला. आपण देहावरच बरं का, देहाचा विचार चाललाय. देह निघून गेला, याला काळ खाऊ राहिला बरं का. कालो न याता वयमेव याता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा, भोगा न भोगता वयमेव भोगता. भोगले भोगले नाही. सुपारीनं दात संपले का दातानं सुपारी संपली? सुपारीनं दातानं सुपारी नाही संपली, सुपारीनं दात संपून टाकली. बरोबर आहे की नाही? आयुष्य काळ याला खाऊ राहिला, देहाला. काळ देहासियाला खाऊ, आम्ही आनंदी नाचू गाऊ. काळ कुणाला खातो? देहाला. आणि तुम्हाला आम्हाला भ्रांती कुठं झाली? भ्रांती देहाची झाली. मी देव, मी सकाराम तुकाराम गणपत संपत कमल सुमल विमल. कोण? मी सकाराम आहे का? नाही ना, मी सकाराम नाही. सकारामामध्ये जे मी ज्याच्या सत्यानं बोलतोय ना तो मी, ज्याच्या सत्यानं ऐकतो ना तो मी आहे. पण त्याला ओळखीचा गेला का? तो दिसतो का? तुम्ही ऐकून नाही राहिले, मी बोलून नाही राहिलो. ऐकणारा वेगळा आहे आणि बोलणाराही वेगळा आहे. बरोबर आहे की नाही? चाले शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आसते. कोण बोलावितो हरी विना, कोण बोलावितो हरी विना, कोण बोलावितो हरी विना, कोण बोलावितो हरी विना. हे कवी ऐकवी एक नारायण, 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 हे कवी ऐकवी एक नारायण. झाले हे शरीर गुणाचे असते, ज्याच्या सत्तेनं चालतं ना, नसू द्या हरकत नाही ना. वा आपले गायनाचार्य आपले सगळे आपले परमार्थ करून घ्यायचा असतो माऊली. काय असतं? ठेवणाऱ्या बिचाऱ्यानं शुद्ध अंतःकरणाला ठेवलं. बरोबर आहे? वा घरचा आहे म्हणून नाही ठेवलं. हा नाही 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 वा घरचा म्हणून नाही ठेवलं. पण बसणाऱ्यापैकी कोण आलं तरी एखाद्याला जरी अनुमान फटका बसला ना, कार्य साधन. मला माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबांची आठवण झाली आज. माऊली आपण बसलेलो होतो. याला फोन लाव, खूप परेशान झाली बिचारी मंडळी. त्याला फोन लाव, त्याला फोन लाव. मला बाबांचं स्मरण झालं, आमच्या सद्गुरूंचं स्मरण झालं.
बाबा ज्यावेळेस असेच चाळीसगाव भागामध्ये कीर्तनाला गेले, मायबाप एक रुपये वाजायला कोणी येत नाही आमच्या कीर्तनाला. बाबाजी कीर्तनाला कोणी वाजा, ज्याला धरून आणा तो पळून जा. आता ते आज कोणीतरी धरून, आता मग मला इतकं म्हणजे खूप गैरवरून आलं मला का खरंच अहो परमार्थ खरा असाच करावा लागला. साधू संतांचा निरोप एका तासात येतो, 2 मिनिटात देता येतो, रातभराही देता येतो. कीर्तन म्हणजे काही तमाशा नाही, त्याला टाइमपास आहे, पाहुणे दाबून धरायचे म्हणून नाही त्यांना काही, पण या माध्यमातून आमच्या साधू संतांचा निरोप असा तुम्हाला कळू शकत नाही. उदाहरणार्थ साधन जगात कुठंच मिळत नाही, कुठंच नाही. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, परी हे दुर्लभ, परी हे दुर्लभ आहे बरं का. हे चांगल्या चांगल्याच्या नशिबात नाही. नाही तुमचं भाग्य समजा तुम्ही कधी ना हे शब्द तुमच्या कानाला स्पर्श करून तरी चालेल. जगाच्या बाजारात नाही मिळू शकत. आम्हाला काही तुमच्याकडून घ्यायचं नाही, तुम्हाला काही द्यायचं नाही आम्हाला. पण जे संतच आहे, ज्यांना जीवाचा नराचा नरा दगडाचा देव होतो ना, ती गोष्ट जीवाला कळाली पाहिजे. आणि तेवढ्या करता आपण जन्माला आलेलो आहे. म्हणून बहिणाबाई एवढ्या अगदी अंतकरण तोडून का सांगताय? उष्ण आणलेलं आहे ना मायबाप, तो घेऊन जायच्या आधी आपण सावध झालं पाहिजे. मरणाआधी सावध व्हावे, आपुले स्वहित करून घ्यावे, जन्म घालू नये मानवाची उत्तम कया. एवढ्या करताच भगवंताने या सृष्टीमध्ये तुम्हाला आम्हाला पाठवलेलं आहे. काम धंदे करता 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 मायबाप देव प्राप्त होतो बरं का. संसार करता करता देव होता येतं, पण चांगल्याला भेटलं तर होता येतं, नाही तर आप मरे तर मरे यजमान तुम्ही लेखी पाहिजे. आज हातीम जान खतरेने आम्हाला दुर्वागाचा पत्ता नाही, आम्ही चाललो सिटी स्कॅन करा, MRI करा, हे करा ते करा, ECG काढा. काय ECG काढतो तो ECG बदवायची पडेल आता. काय ECG काढतो लोकांचा? अरे देहात आत्माराम आहे मायबाप, आणि त्या आत्मारामाची ओळख संताशिवाय होत नसते. म्हणून देह क्षणभंगूर आहे, क्षणभंगूर नाही भारे सावध थोडा माया प्रासाद. काही ना चले मग बरा पडेल फासा, पुढे हुशार राम राम स्मरा. एवढ्या करता जन्माला राम राम स्मरा. याचा अर्थ ती गोष्ट आठवण करायची नाही, ती गोष्ट पायानं करायची नाही. वैखरी तिथं चालत नाही. वैखरीनं भजन करून चालत अंतकाळात येईल का? वैखरीचं भजन अंतकाळात येऊ शकत नाही मायबा. वाचा बोले तिथं वाचा पोटी होते, वाटली होते, कारण समोर काळ दिसतो. त्या जीवाला काळ दिसत असतो, आणि त्या काळाचं भय या देहाला असतं, या जीवाला असतं. आणि जीव बघा ना, ते आरडतं ओरडतं, डोळे फाडीत कौ. हे जरी नाही काल मग विसरा येईल हे. पहिले पिंगळे येत होते गावात, पहिले पिंगळे हे म्हणत होते, आणि आता ते पिंगळे म्हणजे सासऱ्या द्या, तुकडे द्या, नवे कपडे द्या, काय भाजी घेऊन मारावं लागतं. विठाला विठाला हरिभक्त गौरी महाराज शिरसगाव या ठिकाणी उपस्थित झाले. बघा माऊलीने खूप सुंदर प्रमाण दिलं. हे जरी ना ऐकाल मग दुसरा म्हणणाऱ्याला कळा ना बरं का, जे महाराष्ट्रात म्हणून पिंगळे त्याला सुद्धा कळा नाही. हे जरी ना, हे म्हणजे काय
हे कळानं ते कळानं हे जरी न ऐकालं मग दुसरा एक म्हणपाव शकतो त्याच्या रानाकडनं हे व्याज पडलं नाही पाहिजे रस्त्यात सरळ ते शेवटी बा अरे संपत्ती एवढी कमाईचा आमचा चाललाय राडा त्याच्यातली खुरकू सुद्धा पोरं द्यायला तयार नाही तरी कळू नये याच्यातलं काहीच सगळं येणार नाही हे जीवाला कळत आहे तुम्ही आम्ही सामान्य लोक संगे नाये रे रंगोली संगे किती गेले कोट्यान्न कोटी येते काय सांग कळत नाही कळतं काय कोट्याधीश लोक एक कोटीला आहो त्यांना जर पेटून दिलं तर 6 महिने येत असतं इतकंही द्यायचं तरी त्याला रात्रंदिवस तळमळ त्या गोष्टीची अजून कसं वाढत अजून कसं वाढत अजून कसं अरे काय वाढतो जे वाढायचं ते वाढत नाही म्हणून देह आपला पाहतात आहे तुम्हाला आम्हाला भ्रांती झाली ज्या दिवशी आपण बाहेर आलो नाळ खांडला हो नाळ खांडल्यामुळे काय झालं विसर पडला आपल्याला आपल्या स्वरूपाचा हो माया विघ्ने भ्रमाला खरे मायेला फटका मारला मायेला नाळ खाल्ला ना त्यावेळेस मायेला स्वरूपाला विसरला आणि मायेला चिटाकला स्वरूपाची विसर पडला तुम्हाला आम्हाला हो आणि त्या जे विसरलं त्याची ओळख सद्गुरू करून देत असतात देहावरची माया माया विघ्ने भ्रमला खरे मग ते जर माया जायची असेल काय करावं लागेल संत चरण लागता आणि वाचण्याची वीज झाल्यावर जळते का जळते रीतीनं काळी लावली तर जळत ना पण रीतच वाईट नाही ना आम्हाला अंधेसरला झाकायचंय मी ला सोडून निघलो मला देवगाव लागावा देवळाना लागावा बोरगाव लागावा बरोबर आहे ना टापरगाव लागावा कन्नड बायपास लागावा ना मला जर तिकडे शिवरबांगला लागला तलवाडा भांडली लागली तर टांगापटी घोडे फरा तेरा पडे शेवटची पाळी काय सुंदर प्रमाण दिलं त्या माऊलीने शेवटची पाळी एकदम मनुष्य जन्म आता शेवटचा आहे बरं का आणि आता जर हुकलं 84 ला किती पिठं झाका वाकडे तिकडेच येणार बोलातच येणार तर तुमचे काय घेत बसली आता मी रात्रंदिवस कीर्तन करू राहिलो मला विठ्ठलाची बाई यायला पाहिजे बरोबर आहे की मग यायला पाहिजे की काय येत नाही वर्म चुकलं मायबाप उद्धाराचं वर्म संतांच्या मूर्तीमध्ये असल्या कारणानं पहिला बाई सांगतायत मायबाप तू ज्याला आपलं म्हणतोय मायबाप ते मायेचं घर आहे आणि त्या माया विघ्ने जर तुला बाजूला व्हायचं असेल त्या माया कुठून तयार झाली बघा पाणी असतं का नाही पाणी 24 तास मोटर चालू असली का ओसाडाला जिथं
जॉईंट असतो ना, बँड लावलेला असतो, तिला पाणी टिकत असतंय बा. आणि ते सतत चिपकल्यामुळे काय होतं तिथं शेवाळ येतं ना. शेवाळ कुठून तयार झालं? पाण्यापासून. झाकलं कोणाला? पाण्या. बरोबर आहे नाही? मग आता आपल्याला पाणी लागत असेल तर काय करावं लागत? कोणा करावं? शेवाळ लागत. आमच्या सारख्या ना, आम्ही फार घसरून फार आमचे गुडघे फुटायला आले तरी आमचं शेवाळ बाजूला जायला. आपुले आपण करा सोडवणा, आपुले आपण करा सोडवणा, आपुले आपण करा चालू व्हायला पाहिजे होतं ताई. आता हे चालू झालं 11ला आणि त्याच्यात मला एकच तास सांगेल, त्याच्यात आता अर्धा तास निघून गेला. काय सांगायचं? आपुले आपण करा उद्धारे आत्मानाम आत्मानाम असतात आहे. तू जाऊ जेल बॉल देईन तू नाही अजिबात बेटा त्याला भला हो का म्हणजे होत नसतं, होत नसतं, होत नसतं. चिंदुगुड्ड बांधून संसार होतो काय? चिरगुड्ड बांधून संसार होतो काय? नाही ना, नाही ना. जिच्या लोंबूस तर कांदे लावा लागते त्याच्या घरात, लावा लागते का? नांदावं लागते त्या गोष्टीला. तसं चिरगुटे बांधून वाढविले व्यर्थ कर वाढवो जगामध्ये. नाही नाही जमत नाही. जर तुला अस्तित्वाला पोहोचायचं असेल, देहावरचं ममत्व जर कमी करायचं असेल, या पंचमहाभूताची जर तुला सोडवण करायची असेल मायबाप, तर त्याच्यासाठी एक आणि एकच वर्म आहे. नामाप्रती साधन नाही, जे तू करसी अनेक काही. आणि किती जरी साधन केले मायबाप, नाना साधनांच्या करुणी खोटा किती जरी केले तरी तुला अंत काळाला ते येऊ शकत नाही. मी 4 वेद पाठ केले, 4 शास्त्र पाठ केलं, 18 पुराण पाठ केले, मग मला रस्ता वेळ का? मराठ्या टायमाला नाही केले पाठ पाठांतर, केले पाठ पाठांतर, आधी जाते वाचा मग जातो प्राण. आधी जाते वाचा, बरोबर आहे ना? आ आ आ आ जेव्हा आ आ करायला लागते तेव्हा शिपा द्यायला सुरुवात करते का नाही? शिपा देते का नाही? काय हीर गाईच्या दूध आहे. मग तर कोणीच्या पिऊन गेलंय चांगलं दूध आणा ते चांगलं. आता मराठी टायमाला जिजाबानी जर नीट पाजला असतं तर हा तेव्हा कोणीच्या होती ना. आणि आता दुधाच्या शिपा. तेव्हा अंतकाळ जवळ आलेला असतो. काही मिनिटात आता त्याला देहा सोडायचा असतो आणि त्या काळामध्ये आपण शिपा देतो. बघा इथून पूर्ण पान आता कानाची चापे पडली म्हणजे इथपर्यंत बॉडी खराब झाली, म्हणजे कामातून गेली ती कोणत्याच कामाची नाही. आणि तुम्ही त्याच्यात ओत उडाली वरून कामच्याला लहान होती ती मोठी होती ती वर वर माया उपशीनीत बाया वळल्या वखाऱ्या दिसत्या. दे बाई तू राहिली दे बाई. सगळ्या शिपा देते का नाही? आणि एखादी दिली की बाया माई शिप घेतली म्हातारं गेलं बाया शिपीना तर गेलं. आज राहिला असं 2-5 मिनिटं म्हातारं. ज्यावेळेस आपण शिप ओततो श्वास नलिकेमध्ये दूध येतं ना त्यावेळेस ठसका लागतो आणि श्वास बंद पडतो. अरे निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. आई राहिला म्हातारा, आई राहिला म्हातारा, आई राहिला म्हातारा, आई राहिला म्हातारा. निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. भागवतामध्ये नाथ सांगतात श्वासा श्वासाचा परिचार
निमिष निमिषाचा व्यापार माझे दिल सुखाचा चार तेथेची घर बांधिले जायाच्या टायमाला मायबाप आत्माराम मूर्तीचा पाहिजे सुटणारा स्वाद ज्या दिशेला गेला त्या दिशेला धडकावं लागतं नाम धारका तुम्ही काय की कोणता धारका रीत कळायला पाहिजे त्या गोष्टीची रीत आहे मायबाप ज्या रीतीना श्वास सुटला जळ भरतराजा हटी गरबा केला झाला तो घातला मग वासना आधी जावं लागेल ना आणि सगळे या गणित गात्र झाल्यावर नाही का वासना नाही जात मायबाप नाही 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 वासना जाण्याकरता कर्म जाण्याकरता पाप जाण्याकरता एकच गोष्ट आहे नाम संकीर्तन साधन पैसे जळतील पापे नाम संकीर्तन सांगितलं संकीर्तन म्हणजे याचा अर्थ जे सत्य पवित्र आणि निर्मळ आहे जे अखंड जीवाला करता येतं झोपेमध्ये सुद्धा करता येतं कोमात गेला तरी करता येतं असं साधन अनिर्वाच्यवाणीचं साधन आमच्या संतांनी सांगितलं आणि ते साधन जीवाला मिळालं रे मिळालं त्याला पिंडदान करायची गरज आहे त्याला पिंड देव त्या नामाच्या चिंतनानं पिंड पदावर दिला जातो त्याला असं ऐका कोटे आठवची नाही म्हणून तुला जीवाला काय झालं अरे तू ते साधून घे साधावया सार मोक्ष पंथ म्हणजे काही याकडा पंथ आहे का म्हणजे नवीनच पंथ आला याच्या अंगातच येत नवीनच पंथ आला ही भूमिती आता किती तुमच्या गावातील लोकांनी नाव करून घेतले आमच्या आश्रम केले काही दोन चार नाही ना पण भूमिती पण आला अरे घुमला नाही ना तर जमणार नाही घुमावाच लागला माझी आई घुमली की नाही हे भूत तरी निघतील कोणाकडून पण हे भूत निघत नाही आल्या गेल्या धरती वाटी जाऊ नये त्या गावा अरे त्या गावाला इथून यायला रिकव्हरी लोक हे जागातच येत देव अंगात यायची गोष्ट नाही मायबाप तुम्ही सज्जन आहात देव अंगात येत नसतो देव अंगातच आहे फक्त तो आता आणखी बोलू खाली दूध आलं जर खाली डाळ असला तर तू जाईल का नाही ते त्याला कळत नाही का गपचिप बसावं बघून यात नाही बसत काऊन त्याला अंगात आलं काय त्याच्या दुधाची नाही ना तसं आहे तसं देहामध्ये ज्यावेळेस त्या गोष्टीचं दुधामध्ये विरजन घातल्यानंतर ते गपचिप राहून दुधाला ते का बदलतं का नाही ते बदलतं ना बदलतं का नाही यायच्या टकोऱ्यात उतरू नाही का आणि रोज हरिपाठ म्हणते मंथनी लावली तर काय दगड मंथन करतो का मंथन कशाचं करायचं अरे मंथनाला जसं दुधाला विरजन लागतं तसं देहाला नाम लागतं आणि नामाशिवाय घेऊन बी चालत नाही त्याला घासावं लागतंय मंथन करावं लागतं घामोघाम जिट्या लोंबूस तर घासावं लागतंय त्याला फुकट नाही बरं का तिच्या मोकडी पडत तिच्या मोकडी पडत मोरे घासाले रडाया तसं नाही आतून व्हायला पाहिजे ती क्रिया आतून तिला ऑटोमॅटिक करायची गरज नाही घरी शिळी खिचडी खाली गाडीत बसले जायचंय गावाला झाडं फिरत आहे का नाही फिरत आहे ना मळमळ होती का नाही होती ना गस स्कार्ट न बांधली त्यानं थोबड तरी काऊन पण तिला वाटत नाही काही केलं तसं नसतं तेव्हा म्हणून जीवनामध्ये उद्धार व्हावा असं वाटत असे एवढ्या बाबतीत आम्ही आळसी आहोत बहिणा आहोत त्याच्या दुसऱ्याच्या
आता जर आळस करशात मायबाप तर पुन्हा 84 लाख भोर एका युनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे बारा कोट्यावधी जन्म घ्यावा लागेल, नरकात पचावा लागेल, हा अपेक्षा सहन करावा लागेल, अत्यंत दुःख सहन करावा लागेल. गरुड पुराण ऐकत नाही काय? वैतरणी नावाची नदी, असूपर्ण नावाचे वृक्ष, सांगणारी कळते त्याला वाटत या रानात तुम्ही जाणार नाही ना. जर हे सगळं जात तुम्हाला जर वाट सोसायचा नसेल मायबाप तर या जन्मामध्ये एकदा तेवढी एक गोष्ट ओळखीची करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. अहो आपलं आयुष्य निघून चाललंय, कधी शिट्टी वाजत सांगता येत नाही. तो मुकाला श्वास आला, निघून गेला, विषय संपला. रडत का नका, त्या माये करतात आणि त्या मायेला सगळं पोचत बसलो आम्ही. आणि त्या मायेचं आवरण आपल्याला जर दूर करायचं असेल मायबाप, बहिणाबाई सांगते मायबाप होईल तरी हानी स्वहिताची. आपलं स्वहित आपल्याला माहीत नाही. जन्माला आलो त्या प्रभूची प्राप्ती करता येते. खूप सोपी आहे. सांगणारे नाव ओळखीले असेल मला माहित नाही, याला पुण्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. फुकट नाही. जन्मोजन्मीचे असेल पुण्य सामुग्री तरी जीव आगरी येईल नाम श्रीरामाची. येऊ शकत नाही, तसं येऊ शकत नाही. नाम हातापायात मोडत नाही, नाम आकारात मोडत नाही, नाम तिथं सूर्य नाही, चंद्र नाही. आता मला एवढा वेळ नाही, कारण मला आता नाशिक गाठायचंय. आता वाजले 12:30, जायला 4-5 तास लागतील. म्हणजे मला मात्र तुला नाही वाटत तुमच्याकडून मी किती मोठा लांब चालतो म्हणून, पण मला वेळ नाही एवढा. बघा बहिणाबाई सांगते याच्यामध्ये जर तुम्ही आळस करशाल तर मायबा तुम्ही ज्या कार्याकरता आले ना ते राहणार नाही. अभंगाचं 3रं चरण.
बॉलच्या घाबरायचं काही कामच नाही ना. असं असलं तर सक्सेस होता जेवणामध्ये. बुवा काय म्हणून बुवामुळे तर लोक आडे झाले. तुला म्हणजे देत नाही थाप उलटी टाकली. अरे तुला कोणती थाप झाडाची येऊ दे ना, चुकू दे ना. आज हेवा नसेल आपलं झालं असतं का? बसून प्रवचन करावं लागलं असतं. अरे आनंद मिळतो मायबाप आणि आनंद करता करायचं कीर्तन. मी तरी माझे तरी जीवनामध्ये मी माझ्या आनंदाकरता कीर्तन करतो. लई नाही लागत, पट्टीचे नाही लागत ते आपल्याला. थोडे तो पाहिजे पण धरती पाहिजे. आनंद येतो त्या गोष्टीचा. म्हणून भाड्याची गोडी आलेली करुणी 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय भाड्याला आणले. आणि याच्यातून काय करायचं? इंद्रिय हात पाळला डोळे दुःख बोलायावं जेणे तू जोडसी नारायण. कशासाठी दिले? नारायण जोडाय करता. जोडतो का नारायण ज्यांना? कांदे लावता लावता जवळ चालले आणि बारीक आमची जवळ चालली. म्हणजे करू नये असं आहे का? समजायला नाही तर सांगत आहे का? नाही. असूनही संसारी सांगितलंय. संसार करून आणि जीवाचा वेग काय फाशी घेतो का आता शेतात? जीवा वेगू करी म्हणजे काय करे? संसार करता करता ती गोष्ट करता येते. मायबाप इतकं सोपं साधन मला मिळालं. तुमच्या गावात येईल, तुमच्यापर्यंत आलेलं आहे मायबाप. त्याचा विचार करा. त्याला नक्षीकांत परिपूर्ण देहाचा विसर पडेपर्यंत करा. तुम्ही आम्ही लय अलीकडे अहो देवाच्या दरबारात एवढं आहे ना, एकाला एक चॉकलेट दिलं का तेच सगळी बसतंय. आता मला फेटा बांधायची अक्कल आली का मी याच्यातच नादी लागलोय. सकाळी तारीख संध्याकाळी तारीख, सकाळी तारीख संध्याकाळी. लोकांना काय घे नाही. शिट्टी वाजली तरी चालूच आहे मा कार्यक्रम. पण नाही ना, हे चॉकलेट दिलेली देवाला. कीर्तन सांग, कीर्तन सांग. होतं का अंग हरिरूप? हरिरूप होण्याचं अंग काय? ते अंग आमच्या सद्गुरूनं आम्हाला दिलेलं आहे. त्या नामानं लक्षीकांत परिपूर्ण आमच्या जीवनामध्ये सद्गुरुनाथांनी इतकं घासून घेतलं आम्हाला परिपूर्ण त्या तत्वापर्यंत. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमचे गुरु सांगायचे. जर आम्ही चिंतनाला बसलो तर मी नामधारक म्हणून सांगतो. चिंतनाला बसलेलो आहे 2 अगरबत्त्या लावायचे. चिंतनाला बसलो तर 2 अगरबत्त्या लावायचे. डोळे तर उघडे ना, डोळ्यातच घ्या. म्हणजे इतकं काचून चिंतन करून घे. म्हणून हे मी काय आता गोडी महाराजांना माहिती मी आडगात उभं केलं कीर्तन. आपल्याला काही येत नाही. याच्यातलं ट म्हणता भ येत नाही. माझ्या 96 पिढ्यात आमच्या बंधू येत 96 पिढ्यात कोणी कीर्तनकार नाही. नाही नाही नाही. हे सद्गुरूची कृपा झाली म्हणून याच्यामध्ये अवकाश 3-4 त्या संत मायबापांच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला. सगळ्या संतांना एकच सांगायचंय, आपण जन्माला आलो ना मायबाप एवढं सार्थक करून घ्या. कुणाचे 5 गेले, कुणाचे 25 गेले, कुणाचे 75 गेले, काही जायाच्या रेटमध्ये आले. आता आपल्या गोष्टीचा करून घेतलं पाहिजे. बरं आपला तो ये आमचा सोमवारी महादेव राहतो, मंगळवारी आई राहते, बुधवारी विठ्ठल राहतो, गुरुवारी दत्त राहतो, शुक्रवारी संतोषी माता राहते, शनिवारी हनुमंत राहते. दररोज स्टेटस बदलते आमची वाली. मग एवढे सांगितले का? एकच सांगितला. मग एक कशाला म्हणतात? सबका मालिक कोणता? शिर्डीचा का? सबका मालिक कशाला म्हणतात? अरे तो सगळ्यांचा आत्माराम एक आहे. तेवढ्या आत्मारामाला आपण ओळखीचं करून घेतलं पाहिजे. विठोबार कुमारी आदिले उष्णे पाताचे घर सदावया सार मोक्षपंत तेथे द्वारे मानिला अनस होईल तरी नाश स्वीकाचा भाड्याची घोडे आणले करुणी
साधिरे पाहिजे साधिरे कार्य तुरी तुमचे अवकाश की चरणाचा भावार्थ तुमच्याबरोबर ठेवण्याचा प्रयत्न केला. वेळ भरपूर झाली. 12:30 वाजून गेले. 8 तास वर घेतात. नंतर तुमची माफी मागतो. काय राहते आम्हाला सांगायला खूप वाटत आहे. आम्हाला काय आलं की मोठे घालून पाळावं लागेल. नाही 8 तासात म्हटलं तर ती आपल्याला हे करते ना. बरोबर आहे तुमचं. काही तुम्हाला कसं राहतं त्या पोराला बिडणी लावा आणि ओढून घ्यावा. ते बाकी निश्चित तशीच गंमत आहे. कीर्तन म्हणजे असं रंगात आलं काय ते बिडणी काढून घ्यायचं का माझ्या बुद्धीप्रमाणे माझ्या बाबतीच्या पुढे ठाणण्याचा प्रयत्न केला. चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे योग्य आहे ते माझ्या सद्गुरुनाथांची कृपा माझ्यावर झाली. आणि त्यांनी सांगितलं भाऊ हा मागे खानदानी धर्म दिवसभर ड्युटी करायची. संध्याकाळी भाऊ धर्माच्या करता फेटा म्हणून फेटा बांधण्याचा वेळ आला. जर आपण या देहामध्ये जर नाही साधून घेतलं कोणाचं काय जाणार येथे आमचे काय वाज आहे. ताईंना प्रमाण घेतो आमचं काही जाणार आहे का. आमचं काम आहे सांगावं. तुम्हाला पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या. हीच गाव तीच गाव फिरणाऱ्याला किती गाव बरोबर आहे का नाही. म्हणून जीवनात आले चांगलं झालं. मरा मेल्यावर तुळशीचे पानं कोंबण्यापेक्षा जिवंतपणी तुळशीची माळ घाला. पण कोरोनासारख्या काळात काढू नका टाकू. कोरोना चांगल्या माळ कराय ना का माळी काढून टाकू. चांगल्या आणि जे खाऊ राहिले ते गेलेच नाही का. जे आतापर्यंत खाऊच राहिले ते लहान होते तेव्हापासून रासा पीत होते त्यांना मरूस तर हडकं फळडे मग ते गेलेच नाही का. मग आमचं काय सोनं व्हायचंय का माळ काढ. अरे जीवनामध्ये आलो तेवढं आपलं करून घ्या. जर हे नाही केलं तर किती हानी होते बहिणाबाई शेवटच्या चरणात सांगते. बहिणी भांडे जागे बहिणी भांडे जागे
मोहिदते आणि स्वहिताचे पंचतत्वाच आहे. दिले आहे जीवन सुंदर म्हणून यावी लागेल. गोंधळ तो माणूस देवा येते अश्रुवेगी ज्याचे आहे तो घेऊन जाणार आहे. उगा आपण त्याच्यावर अतिक्रमण करेल आणि त्या अतिक्रमण जर आपल्याला दूर करायचं असेल तर मायबाप नामाशिवाय त्या आवरण जाणार नाही. तेवढं आवरण दूर करावा अशी प्रभू रामचंद्रांच्या चरणी आज आपण इथं प्रार्थना करू. त्या महात्म्यांच्या सहयोगानं त्या आहेत परिवाराला त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद देतो. जे गेले त्यांच्या जीवनामध्ये नाम होतं परंतु नामाची साधना व्हायला पाहिजे. साधना झाली ना तर अंतकाळाला ती उपयोगाची पडते. आता आपल्याला कळत नाही मी लय करते कमवत नाही म्हणजे आता कळत नसतं. म्हणून त्याला म्हणजे प्रयत्न करा. जे तुला माझ्या बुद्धीचा वाणीचा विषय आहे जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे त्यांच्या चरणी समर्पित करून शिवेला पूर्ण ज्ञानेश्वर